नमस्कार मित्रांनो, तर रिसेंटली मी कोकणामध्ये जाऊन आलो आणि कोकणातून येत असताना आपल्या सगळ्यांना एक इच्छा असते की कोकणामध्ये जे आंबे असतात, हापूस आंबे, ते घेऊन आपण घरी यावं. ठीक आहे. आणि ते डायरेक्टली शेतकऱ्याकडून घेऊन यावं. पण पॉईंट आहे की आपल्याला डायरेक्ट शेतकरी भेटत नाही, मध्ये डीलर भेटतो आणि चांगले आंबे भेटत नाही. तर असंच मी कोकणातून येत असताना मी भरपूर सारे दुकानं बघितली आणि त्या दुकानाची माहिती घेत असताना मला एक शेतकरी मिळाला ज्याची स्वतःची आंब्याची बाग आहे. आणि ते दुकान शोधत असताना त्यांनी मला त्याचे व्हिडिओ दाखवले व्हॉट्सॲपला, त्याची आंब्याची शेती दाखवली आणि त्यानंतर ते आंबे कसे पिकवतात आणि ते आंबे किती चांगल्या क्वालिटीचे ते पण दाखवले. आणि साईड बाय साईड मी त्यांच्या आंब्याची टेस्ट पण केली. ठीक आहे, डायरेक्ट नाही घेतले, पहिली टेस्ट केली आणि ते आंबे खूप चांगले लागले. त्याच्या आधी मी 2-3 आंबेवाल्याकडे गेलो होतो, पण त्यांचे आंबे मला काही पटले नाही. आणि मग हे जे शेतकरी भेटला त्याच्याकडून मी ते आंबे विकत घेतले. त्याची टेस्ट केल्यानंतर मला ते आंबे आवडले आणि ते आंबे घेताना मी त्याचा पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे. ते आंबे कसे दिसतात, किती मोठे, त्याचा रंग कसा आहे आणि त्या शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तो शेतकरी काय करतो, ॲक्च्युली तुम्हाला जर पुण्यामध्ये आंबे पाहिजे असेल किंवा मुंबईमध्ये पण आंबे पाहिजे असेल तर डायरेक्टली ते तुमच्या होम डिलिव्हरी पण करतात, घरी पोहोचवतात आंबे. त्याचे चार्जेस ₹200 एक्स्ट्रा घेतात. मला ते पडले होते आंबे ₹1300 2 डझन. तर तुम्ही जर घरी मागवत असाल तर ₹1,500 2 डझन ते आंबे तुम्हाला मिळेल. रिसेंटली आता थोडा रेट कमी झाला आहे, तर थोडी तुम्ही त्यांच्याबरोबर बार्गेनिंग पण करू शकता. आता मी त्या आंब्याचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो. त्या आंब्याचा आमरस करताना ते आंबे किती ॲक्च्युअली आंबा नाही का आपला लाल दिसतो किंवा केशरी आंबा दिसतो, तसा आंबा पण दिसतो तो. त्याची चव पण खूप भारी आहे. आणि जर तुम्हाला तसे ओरिजिनल कोकणातले आंबे पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आता मी त्यांचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही त्यांना डायरेक्ट घरपोच बोलू शकता. हा व्हिडिओ कोणताही स्पॉन्सरशिप व्हिडिओ नाही. मला जो अनुभव आला मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि तुम्हाला जर ते आंबे आवडले तरच तुम्ही मागवा, नाहीतर मागवू नका. ठीक आहे. मी काही त्यांचं प्रमोशन करत नाही वगैरे, असं काही गोष्ट नाही. पण मला ते आंबे आवडले आणि ते ॲक्च्युली कोकणातले होते, म्हणून मी तुमच्यासाठी खास तो व्हिडिओ रेकॉर्ड करून तुमच्यासाठी आलो आहे. आणि जर कोकणातले तुम्हाला असेच बीच बघायचे असेल ज्या अननोन आहे, आपण काय करतो गणपतीपुळ्याला जातो, दिव्यागरला जातो आणि असे युनिक बीच विसरतो. तर मी त्या युनिक बीचला व्हिजिट केली आणि तिथले जे रिसॉर्ट त्याची पण माहिती दिली की तुम्हाला ते रिसॉर्ट कितीला पडेल. ₹2,500 फक्त मला बीचला लागून माझा रिसॉर्ट भेटला आणि खूप स्वस्त आणि खूप भारी बीच आहे. तुम्ही तो बीच एक्सप्लोअर पण करू शकता. त्याची व्हिडिओ लिंक खाली दिलेली आणि माझ्या प्लेलिस्टला जावा, कोकणातली व्हिडिओ लिंक तुम्हाला भेटणारच. आणि असेच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ॲक्च्युली आम्ही 12 डझन आंबे आणले होते, पण त्याच्यापैकी बऱ्यापैकी आंबे संपले जातात. तुम्ही बघू शकता आंब्याची साईज, हे एवढी साईज आहे आंब्याची. आणि असे पूर्ण केशरी कलरचे आंबे त्यांच्याकडून घेतले आम्ही. तर त्यांचा व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यांच्याकडून तुम्ही ऑर्डर पण देऊ शकता. आणि तुम्हाला जर आंबे आवडले तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हो, चेक केलेले आहे ना? नाही चेक नाही केली. सॉरी. हे चिकट आहे त्याला, काय काळा केमिकल आहे तर ना? वापरलेलं नाही आहे भाऊ. माझ्या प्युअर आंबा आहे तो. काशी कट्टे हो. कुठे गाडी तुझी? गाडी पुढे आहे, बोलवतो मी पाठीमागे. आता उचलते का? हो.